एक्सप्लेन केलं आहे नंतर General salute! Guard salute! Guards, Ajay Sharma. सर महाशय क्रॉस राहा तुम्ही पुढे पुढे Sir.
सर तुम्ही प्रयत्न चला सर तुम्ही सर मासे आणि आम्ही 3 क्विक रिस्पॉन्स व्हेकल घेतली 2 क्विक रिस्पॉन्स व्हेकल घेतल्या आणि 3 बोटी पोली इथेलीन बोट म्हणटात ताका ती 3 बोटी घेतल्या तांकां थ्रू मिनरल फावंडेशन आणि 2 आमची बॉलेरो आहा पळय एक नॉर्थ गोवा आणि एक साऊथ गोवा म्हणजे ॲडमिनिस्ट्रेशन एका वापरतले ते प्लस ऑपरेशनल एका युजाक ऑफिसरांक टोटल कॉस्ट किती आहे कॉस्ट तेजी टोटल कॉस्ट मिनरल फंड QRV क्विक रिस्पॉन्स व्हेकल म्हणटा आमी तेका 72 lakhs 65,000 जाल्ले ईच बोथ तिनी बोटी 23 lakhs जाल्ले आहात म्हणजे आणि बोलेरो जॅमाचेर घेतलेले आहात आणि तेजे एक 18 lakhs जाता 18 lakhs हांगासर राहिल्ले पळय साऊथ गोवा प्रॉपर्टी तेन्नाच्यान आमी ते मिनरल फावंडेशन थ्रू आमकां हेल्प केल्लो आहा गव्हर्मेंट ऑफ गोवा हांकां पुराय इन्फ्रास्ट्रक्चरल सपोर्ट क्रिएट करपा खातीर इधर डिस्ट्रिक्ट मिनरल फंड आसूनी किंवा गव्हर्मेंट फंड आसूनी आज 3 बोटीचे लॉन्चिंग आमी स्पेशली फॉर द साऊथ गोवा आणि 2 क्विक रिस्पॉन्स व्हेकल फ्रॉम द डिस्ट्रिक्ट मिनरल फंड फॉर द साऊथ गोवा आणि अनदर 2 व्हेकल्स बॉलेरो व्हेकल्स 1 फॉर द नॉर्थ गोवा 1 फॉर द साऊथ गोवा हाच्याच लोकार्पण करपा खातीर आयच्या सुवाळ्याक म्हजे बरोबर आमचे सेक्रेटरी फॉर द होम तशेंच सेक्रेटरी फॉर द फायनान्स हजर आसात त्याच बरोबर आमचे डायरेक्टर ऑफ द फायर अँड सर्विसीस बाकी डायरेक्टर ऑफ फायर अँड सर्विसीसचो पुराय स्टाफ आमी पळयता की डिस्ट्रिक्ट मिनरल फंडाचो बऱ्यांतलो बरो कसो यूज करप हे फाटल्या कंटिन्युअसली 4 वर्सांक तुमी पळयलां आसतलें इन वेरियस प्लेसीस जावं ते इन एड्युकेशन सेक्टर जावं ते इन द PWD सेक्टर जावं ते इन द WRD सेक्टर एंड टुडे इन द होम डिपार्टमेंट्स हांव मुद्दामून कित्याक मेन्शन करता इन WRD सेक्टर फॉर द इरिगेशन पंप इट इज मोर दॅन 4 crores of rupees वी हॅड स्पेंड ऑन द इरिगेशन ऑफ इन द सुल्ला विलेज मायनींग डंपांतले वॉटर लिफ्ट करून ते इरिगेशन पंपात लोकांक कुळागरा खातीर दिवप आणि त्याच बरोबर हांगासर आमी बोट आणि क्विक रिस्पॉन्स व्हेकल ह्यो होम म्हणजे आमच्या डायरेक्टर ऑफ फायर अँड सर्विसीसाक दिवप अशा पद्दतीचो बरो यूज करपा खातीर आमी घेतला आज हांव आमचे डायरेक्टर ऑफ फायर अँड सर्विसीस आनी तांचे पुराय स्टाफ हांचे खूब खूब अभिनंदन करता तुम्ही जर पळयशात जाल्यार फॉर लायफ सेवींग आनी प्रॉपर्टी सेवींग our director of fire and services doing very good work in all over the India from the different part of the India. So many people are coming for the training in Goa. म्हणजे even though from the out of the country ट्रेनिंग घेवपा खातीर आमच्या फायर अँड डिपार्टमेंटा कडेन हांगा ट्रेनिंग घेवपा खातीर येता विच इज अ प्राऊड मोमेंट फॉर द गव्हर्मेंट ऑफ गोवा
आज हे लॉन्च करता आसतना म्हाका सांगपाक खूब बरें दिसता की अशा पद्दतीचे आजुनूय जे जे इक्विपमेंट वेल इक्विप करपा खातीर आमकां फायर एंड सर्विसीसाक जे दिवपाक जाय अशाच वेगवेगळ्या माध्यमांतल्यान तांकां हे दिले वतले. वेगवेगळे कडेन फायर एंड सर्विसीस तालुका लेवलाचेर अपग्रेड करप, त्यांचो अजून स्टाफ उरलेलोय भरती करप आमची ऑलरेडी सुरवात जाला. उरलेलोय ह्युमन रिसोर्स तांकां जे दिवप ताज्या खातीर आमी ऑलरेडी सुरवात केल्या. तेय तांकां जाता तितके बेगीन मेळटले. सो दॅट इज वेल इक्विप्ड जातले. गोंयांतल्या 12 तालुक्यांत काम करपाक आसतना स्टाफ किंवा इक्विपमेंट हाजी खंयसरूच शॉर्टेज जावची ना हाजी काळजी गोंय सरकार घेतले. आज परत एकदां हांव म्हज्या डिपार्टमेंटाचें खूब खूब अभिनंदन करता. म्हणजे 24/7 ज्या पद्दतीत हेल्थ डिपार्टमेंट किंवा इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट पुलीस डिपार्टमेंट काम करता त्याच धर्तीचेर तेजेर फायर एंड सर्विसीस हे डिपार्टमेंट 24/7 कंटिन्युअसली दे आर वर्किंग फॉर द पीपल ऑफ गोवा. सो परत तेंचे सगळ्यांचे अभिनंदन. ते करीत आसलेल्या कामाक हांव म्हजी शुभेच्छा व्यक्त करता. फायर सेफ्टी चॅक करपा खातीर ऑलरेडी म्हणजे आमी ऑलरेडी सुरवात केल्या. बरेच कडेन अशा बाबतींतली ओल्ड फायर सिस्टम आशिल्ली, ओल्ड बिल्डिंग आसा त्या जाग्यार प्रॉब्लेम आसा. पण ताका एडवान्स फायर सेफ्टी कशा पद्दतीन बसप हाजी तांकां गायडलायन्स फॉलो करपाक लायिल्ली आसा. सर तुम्ही सांगितलं की लेडीज फायर फायटर बीन घेताले डिपार्टमेंटान. लेडीज फायर फायटर्स आमी घेवपाचे आसा. ना पण इज देर एनी प्रोसिजर सुरू जाला? आतां आमी रिसेंटली एक सब ऑफिसर जो आसा इज अ लेडीज सब ऑफिसर घेतला. पण घेताले फायर फायटर इट डिपेंड्स. परत आसा तशें फुडले फावटी जी रिक्रुटमेंट जातली पळय न्ही तितूर आरारणी बदल जातले. वेगवेगळ्यांक त्या ट्रेन आनी बाकीची क्वॉलिफिकेशन्सूय बी आतां बदलत आसा. ते घेवपाचे आसा. थँक्यू. सचिन मागे फुडें रस्तो बंद आहा म्हटलें ताका लागून अशी ते फुडल्यान काडली. गेले गाडयो वंताक गेलो वंताक. कितें तें Yeah, good morning. So this is basically the site plan, and so a bigger plan. And these are the views where we can see the old block which we are going to use for this. And this is the additional new block over here which goes in like L form where we can see here we can see the hill. And this is the new canteen block with the empty workshop.
And otherwise there are all the parking. This block also. Yes, yes. There will be a slab over here and the parking vehicles, the appliance vehicles will sit here. So that's why there is this double height. And this is the front view. This is the road, main road, from where we can see. So there will be a gate on here and over here. This is the old block. And entire new country along with parking space. Then on the first floor, again this is a double height, and then it gets connected on the upper floor where we have here also we have some dining area and offices and sitting rooms. Then this floor gets connected where over here the director gets and the training hall and then the फायर सर्विसीसचे हेड ऑफिस जे आहा ते पुराय बांदपाक घेतला 33 crores प्रोजेक्ट आसा. ऑलमोस्ट मार्च 23 प्रोजेक्ट कंप्लीट जावपाचो आसा. ताज्या खातीर वेल इक्विप्ड आनी बऱ्या पद्दतीच्यो सगळ्यो सोयी आसलेले. फायर स्टेशन प्लस हेड ऑफिस प्लस ट्रेनिंग हॉल, कॉन्फरन्स हॉल प्लस डॉर्मेटरीज जी त्या स्टाफा खातीर रावपा खातीर ज्यो सगळ्यो सोयी जाय त्यो सगळ्यो सोयी स्टाफा खातीर बांदपा खातीर इट इज एन एट अ वन ब्लॉक हेडक्वॉर्टर्स आमी बांदपाक घेतला. ऑलमोस्ट मार्च 23 म्हणटा प्रोजेक्ट पुराय जातलो. बोट ले लिया है, 2 वेल इक्विप्ड व्हीकल्स और 2 बोलेरो हमारे साउथ गोवा के लिए डिस्ट्रिक्ट मिनरल फंड से परचेज़ किया है. डिस्ट्रिक्ट मिनरल फंड जिस तरह से एग्रीकल्चर से लेके तो सेफ्टी इक्विपमेंट्स के लिए हम यूटिलाइज़ कर रहे हैं. आज बहुत मैं प्राउड फील कर रहा हूँ कि मेरा फायर एंड सेफ्टी ऑफिसर्स दे आर यूजिंग दिस फंड्स फॉर दिस पर्पज़ ऑल्सो. और अच्छी तरह से मैंने पूरे देश भर से और विदेश में से भी फायर ट्रेनिंग लेने के लिए जो उनके ऑफिसर्स या डेप्यूटेड स्टाफ इसका गोवा में आके ट्रेनिंग लेके जाते हैं. इसलिए मेरे डायरेक्टर ऑफ फायर एंड सर्विसेज इनका मैं बहुत बहुत अभिनंदन. टूरिज्म इंडस्ट्री में रेस्क्यू बोट कितना इम्पोर्टेंट लगता है कि तो टूरिज्म इंडस्ट्री में जो कोस्टल फॉर द कोस्टल सिक्योरिटी आल्सो एंड फॉर सेफ्टी आल्सो वी आर यूजिंग आवर दृष्टि ऑर्गेनाइजेशन फॉर द सेफ्टी पर्पज. दे आर वर्किंग ऑन द बीच फ्रंट. और इसे हमारे कोस्टल पुलिस आल्सो दे आर वर्किंग ऑन द सेफ्टी एंड सिक्योरिटी पर्पज. और कोस्टल सिक्योरिटी दे आर आल्सो. और कोस्टल सिक्योरिटी के लिए भी हम बोट परचेस करने वाले हैं. डिस्ट्रिक्ट मिनरल फंड म्हणटा पळय तो मायनिंग चालू आसतना वाटता. सो मायनिंगाचो प्रोसेस मायनिंग स्टार्ट करपाचो. मायनिंगेच्या प्रोसेसाचेर तुमकां रोखडोच सांगता हांव. सँड मायनिंगाची तुमी कंटिन्युअसली मिटींग घेता. सांगता हांव तेजेरूय सांगता. कान तोड़ करने की आज्ञा चाहता हूँ. आगे त्या आमची 2 क्विक रिस्पॉन्स व्हेकल घेतिल्ले आहा आणि 3 बोटी पॉलिइथिलीन बोट म्हणटा तेका फायबर बोट कळ्ळें. 3 बोटी आणि 3 सबमर्सिबल पंप आणि 2 बोलेरो कळ्ळें न्ही. आतां पयले सुवातेर आमी क्विक रिस्पॉन्स व्हेकलाचेर उलया कळ्ळें न्ही. 2 क्विक रिस्पॉन्स व्हेकल तेजो टोटल कॉस्ट जाता 72,56,000 ओके. आणि ती ड्यू टू मिनरल फावंडेशन तर्फे आमकां मेळिल्ली आहा आणि ते सावथ गोवाकूच वता कळ्ळें न्ही. सावथ गोवाक म्हणजे एक आय मीन कुर्तोरी फायर स्टेशन आणि दुसरी म्हणटा ती पोंडा फायर स्टेशन आमी दिल्ली आहात कळ्ळें. आणि दुसरी 3 बोटी आहा पळय तिजो कॉस्ट ऑलमोस्ट तिगांयचो 23 lakhs जाता कळ्ळें न्ही. आणि ती 3 बोटी आमी एक कुर्तोडे मारगांव आणि पोंडा ड्यू थ्रू मिनरल फावंडेशना तर्फे तांकां मेळटा ती. आणि बोलेरो 2 आहा पळय एक सावथ गोवा आणि आमचे नॉर्थ गोवा दोगांयकूय ते आमी हँड ओवर करतले. आणि सो दॅट स्मुथली फंक्शनींग तांकां कसलोच प्रॉब्लेम जावं जायना. ऑपरेशनल ड्युटी एज वेल एज आमचे एडमिनिस्ट्रेटीव ड्युटी जे शूड स्मुथली फंक्शन ओके. आणि तशेंच आमची ही बोट आहा पळय केन्नाय कितें जालें
जाल्यार आमी इमिजिएटली रेस्क्यू करपाक आमी ती वापरता. फाटीं आमी ते तो सायक्लोन जाल्लो पळय तेन्ना आमकां शॉर्टेज पडल्यो 2 बोटी. तरी आसतना त्या इमिजिएटली आमकां मिनरल फावंडेशन तर्फे गव्हर्मेंटा तर्फे आमकां ती मेळिल्ल्या आनी तेजो आतां वापर करून आमी घेतले. स्लोली आवर फायर स्टेशन वील बी इक्विप्ड विथ नॉर्थ गोवा मिनरल फाउंडेशनान 3 हेज्या पयलीं नॉर्थ गोवा मिनरल फावंडेशनान 3 बोटी आमकां दिल्ली आहा. ही नॉर्थ गोवा साउथ गोवा ही सावथ गोवाची आमकां मेळून आसली त्या कारणान ते आतां फुलफील जाल्ले आहा आनी अशें मेकअप आमी करतले आनी स्मुथली फंक्शनींग लोकांक तेजो कसलो त्रास जावचो न्ही आनी लोकांक चडांत चड हेल्प जावचो अशें आमचे सगळे स्टाफाचे वतीन हांव गव्हर्मेंटा मार्फत हे करता आमची. कसले कामाक वापरून बोट आमची मोस्टली आमी रेस्क्यू म्हणजे मल्टीपर्पज वी कॅन यूज इन द वॉटर. आतां फाटीं हें जालो पळय आमचो जुवारी ब्रिजार एक्सिडेंट जालो तेन्ना आमी इमिजिएटली स्विफ्ट वॉटर फ्लड वॉटर रेस्क्यू टीम घेवन आमी ती तेजो यूज केल्लो आहा आनी सगळ्यांनी आमकां एप्रिशिएट केल्ले आहा. सगळे स्टाफांक आमचे एप्रिशिएट केल्ले आहा आनी अशे तरेन स्मुथली आमी 24/7 आमची सर्वीस पब्लिकांक लागून आसतली. हितून कांयच दुबाव नासतो ना. सो हे तिनूय आतां सावथाक आसतले बोटी. ही तिनूय सावथाक आसतली. तिनूय सावथाक. ओके. स्टाफ आसा काय तुमकां बोटीचेर बी? सफिशियंट स्टाफ आहा तुमकां? आमी बोटीचेर आतां स्टाफ रेस्क्यू म्हणटा पळय ते आमचे लिमिटेड स्टाफ आमी हे केल्लो आहा. फ्लड रेस्क्यू टीम आमकां ट्रेनींग दिवची पडटा. ती आमी कोलाड नाल्यार आमी हांगासर वता पुणे NIWS 2 हितून आमी ते ट्रेनींग तांकां दिवची पडटा. म्हणजे फ्लड रेस्क्यू कशें फ्लडाच्या टायमार कशें ताका रेस्क्यू करप लोकांक तेजी आमी ट्रेनींग घेतिल्ली आहा. इनफ स्टाफ आसा इनफ स्टाफ आहा तरी आसतना आमी इनफ म्हणटा म्हणून आमकां ते पावत ना न्ही. शॉर्टेज आसतात पावना सगळ्यांक. आमची स्टेशनाय तशी वाडलेली आहा. परवरी आमचे स्टेशन प्लस कुंकळी फायर स्टेशन न्यू जाल्लें आहा. तशेंच आतां वालपय बिचोली येता आमचे फायर स्टेशन. तशें काणकोणा आमी जागो पळयता आनी पेडणे अशी करून आनी 4 स्टेशनां जातली. आतां आमी रिक्रुटमेंट आमचे आतां प्रोसेस जातलो तेन्ना ते आमकां फायदेशीर सरतले. कळ्ळें न्ही. सगळ्यांनी आतां जावूनी न्ही कंप्लिटली.